पेण नगर परिषद निवडणुकांच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच आश्चर्याची घटना समोर आली आहे। या स्ट्रॉंग रूममधील एका टेबलाच्या कपाटाचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पेण शहरात मोठी खळबळ उडाली होती। स्ट्रॉंग रूमच्या टेबलाच्या कपाटाचा दरवाजा उघडल्याचे समजताच पेणमधील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या घटनेबद्दल तात्काळ संशय व्यक्त केला आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले। हा दरवाजा कोणी उघडला याची शहानिशा करण्यासाठी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले। फुटेज पाहिल्यानंतर अधिकारी आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण चक्क एका उंदराने काही प्रयत्नांनंतर कपाटाच्या हँडलला स्पर्श करून दरवाजा उघडल्याचे स्पष्ट झाले। पेण तहसील कार्यालयाच्या आवारातील ज्या स्ट्रॉंग रूममध्ये नगर परिषद निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाच्या मतपेट्या आणि साहित्य ठेवले आहे, तेथे ही उंदराची करामत घडली। या घटनेनंतर वाढलेला संशय आणि गैरसमज दूर करण्यासाठी पेणचे तहसीलदार तानाजी शेजाल यांनी तातडीनं हस्तक्षेप केला। त्यांनी घटनेची गंभीर दखल घेत उपस्थितांना सीसीटीव्ही फुटेज दाखवले आणि उंदरामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले। या घटनेने आगामी काळात निवडणुकीशी संबंधित साहित्याच्या स्ट्रॉंग रूमच्या परिसराची स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोरपणे तपासण्याची गरज अधोरेखित केली आहे। जनोदयकरिता विनायक पाटील, पेण।